आज आम्ही थोरगाव गाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मराठी शाळेच्या प्रांगणात उभे आहे। आज आमच्या शाळेत गट संमेलनाचा कार्यक्रम आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य समृद्धी कार्यक्रम जो आहे तो आहे। इथं जे आमचे शिक्षण गट शिक्षक प्रमुख अधिक जे आमचे आजूबाजूच्या परिसराच्या शाळा आहे तिथले सर्व शिक्षक आलेले आहे आणि इथं आज सर्व आले, त्यांना गोड जेवणाचा कार्यक्रम दिला आणि त्याच्याबद्दल म्हणजे आल्याबद्दल आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप आनंद झाला की कोणीतरी आपल्या शाळेत पाहणी करायला आला बुवा। आमच्या गावाचं सांगायचं किंवा आमच्या मराठी शाळेचा सांगायचा विषय असा आहे की जी शाळा आहे आमची ही दरवर्षाला काही म्हणजे प्रगत मार्गात चालली आहे, पुढे जाते बुवा। म्हणजे शाळेचे जे प्रांगण असेल किंवा शाळेत जे स्वच्छता असेल किंवा शाळेतून काही कार्यक्रम राबवण्याचा विषय असेल ते आमचे म्हणजे ह्या माध्यमातून आमचे जे शिक्षक आहे ते शिक्षक सुद्धा त्याच्याकरता भरपूर प्रयत्न करत आहे आणि जे काही बाकीचं आमच्या म्हणजे त्यांनी जे आम्हाला काही सांगितलं त्याच्याकरता सरपंच आमचे अध्यक्ष झाले, उपाध्यक्ष झाले आणि सर झाले, हे सर्व सहकार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून जे माझ्यासारख्याला काही कळलं समजलं ते तिथं मी सुद्धा काहीतरी सहकार्य करतो। मासिक नियोजन, वर्ग नियोजन व गटकार्य करून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे अध्ययन दखल केलं जाईल याविषयी चर्चा व मार्गदर्शन केले जाणार आहे। त्यानंतर पायाभूत अध्ययन सर्वे इयत्ता तहसीलसाठी जो योग घातलेला आहे त्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे व ती परीक्षा कशा प्रकारे घेतली जाईल व त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कशा प्रकारे आपल्याला सुधारणा करणे आवश्यक आहे याविषयी आजच्या शिक्षण परिषदेमध्ये